आज जैसे मैंने एक किसी ताई को फ़ोन करके रोते हुए देखा, कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने। फिर इनको आर्यन खान की चिंता है, सैफ अली खान की चिंता है, सुशांत सिंह राजपूत की चिंता नहीं थी क्या? क्यों वो हिंदू था इसलिए? बँड्राच्या ज्या भागामध्ये हल्ला झाला त्या भागामध्ये बॉलिवूडच्या नाईट पार्टी असतात, त्यामुळे याची तार त्याच्याशी पण जोडली. माझं म्हणून बोलतोय, थोडं जरा त्याची चौकशी पूर्ण होऊ दे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं काय सत्य होतं आणि मग त्याच्यावर आपण ही सगळी वेगळी चर्चा क्षेत्र ठेवू. आम्ही परत अर्धा तास येतो आणि बसत गप्पा मारत बसू. हो, पण ती चर्चा ताईंनी कधी सुशांत सिंह राजपूतच्या घरच्या लोकांशी केली नाही, ती कधी दिशा सालियांच्या घरच्या लोकांशी केली नाही. मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, सैफ अली खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते. 28/12/2024 मड इथे एक आपल्या स्थानिक मच्छीमाराची बोटचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं, हे आमच्या आदरणीय टिपरी जी आहेत ही ह्यांची बोट होती आणि मग त्यानुसार आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याने त्या संबंधित मी स्वतः त्या दिवशी त्यांच्याशी बोललेलो. आमचे आमदार पाटीलजींनी पण त्या संबंधित मला पत्र दिलं आणि मग आमच्या खात्याने पाठपुरावा करून ह्यांना आणि ह्यांच्या कुटुंबाला पंचनाम्यानुसार जी रक्कम नुकसान भरपाईची होती ती सगळी रकमेचा चेक आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलेला आहे. 100% नुकसान भरपाई आमच्या टिपरीजींना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून दिलेली आहे. एवढं ह्या निमित्ताने नमूद करायचं. 18,55,000चा चेक आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हस्ते त्यांच्या हातात आम्ही सुपूर्द केलेला आहे, जेणेकरून त्यांना झालेलं आर्थिक नुकसान याचे 100% भरपाई आमच्या मंत्रालयाने त्यांना केलेली आहे. त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे. त्यांच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी पाठपुरावा करून शेवटी कोणी येऊन आमच्या स्थानिक मच्छीमारांना अशा पद्धतीचं नुकसान करू शकत नाही. हे बिचारे मेहनत करून घाम गळून आपला व्यवसाय करतात, म्हणून अशा पद्धतीचं कोणाचंही नुकसान झालं तर आमचं मंत्रालय आणि आमचं सरकार 100% यांच्या मागे उभं आहे. एवढंच हे उदाहरण आम्ही महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे. 28 दिसंबर 2024 को मड के तरफ एक हमारे मछुआरों की बोट, ये बड़े पैमाने पे उसका नुकसान हुआ था. उस फैमिली का नाम टिपरी है और उनकी पूरी फैमिली आज इधर मौजूद है. हमारे फिशरीज मिनिस्ट्री के माध्यम से उसका पंचनामा हमने किया. हमारे विधायक पाटिल जी ने भी उसके बारे में हमारे पास मांग की थी और उसके अनुसार आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के हाथ से उनको 18,55,000 18,55,000 इतनी नुकसान भरपाई हमारे मत्स्य व्यवसाय खाते ने उनको पूरी की पूरी वापस दे दी है. इस तरीके के कुछ भी नुकसान अगर हमारे समुंदर के पास होगा तो तभी उस मछुआरों को मदद करने का काम हमारे सरकार करेगी. इतना इस वक्त में कहना चाहता हूँ. काय नक्की त्यासाठी तर ड्रोन आणलेला आहे ना. ड्रोननी काय आम्ही फॅमिली फोटो काढायसाठी ड्रोन नव्हते ते. अशा पद्धतीच्या आमच्या किनारपट्टीवर कोणीही परकीय अतिक्रमण करून आमच्या किनारपट्टीला अगर असुरक्षित ठेवण्याचा कोण प्रयत्न करेल, कोण वाकड्या नजरेने बघेल, सागरी सुरक्षेच्या अंतर्गत जे काल त्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधानांनी पण केला होता की सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे, त्यानुसार ते ड्रोन जे लावलेले आहेत त्यानुसार कारवाया फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही. निश्चित पद्धतीने बाहेरून येणाऱ्या ह्या ज्या काही अतिक्रमण आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. माजी मंत्री भगत चौधरी म्हणतात भारतात मुस्लिम कलाकार सुरक्षित नाहीये आणि त्याला हिंदू महासभा जबाबदारी केलेलं आहे. मग एवढंच त्यांची चिंता आहे तर परत पाकिस्तानमध्ये घेऊन जावं ना त्यांना. आमचं म्हणणं आहे की भारतामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जे आमच्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात ते सगळे सुरक्षित आहेत. या सगळ्या घटनेवर पोलीस खातं म्हणून
आमचं सरकार म्हणून आम्ही फार बारकाईने नजर ठेवून आहोत. सगळं लक्ष केंद्रित आहेत. सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं आमचं काम करतो. शेवटी चौकशी होऊन दे की नेमकं त्या घरात नेमकं काय झालं. आपण फक्त तर्कवितर्क लावतोय. पोलीस चौकशी करते, CCTV तपासतोय. त्या संबंधित जो काय आतमध्ये तो आला त्याची पहिली चौकशी होईल. बाबा तू का नेमका आतमध्ये आलेलास, आणि ते चौकशी झाल्यानंतर त्याची स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं आपण निष्कर्षावर पोचलं पाहिजे. अगोदरपासून एवढं उतावले आपण कशाला होतोय. नेमकं तो आतमध्ये का आलेला, तो त्याच्यात घरी का गेला याची थोडी माहिती तरी पहिलं पोलिसांना मिळून दे. अहो बोललं जातं. एक लक्षात घ्या, पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशी संपल्यानंतर त्याची ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल तो आतमध्ये का आलं. मग ह्या सगळ्या स्टोऱ्या लावू शकतो. नाहीतर हे प्रत्येक हे ऐकून बाबा, नाहीतर प्रत्येक जण आता तुम्ही काही बोलू शकता. चोरीच्या प्रकरणात आहे तो, काही वेगळा काही मसाज द्यायला पण आला असेल आतमध्ये. हा, त्याची चौकशी होऊन दे ना, व्यवस्थित होऊन दे चौकशी. एकदा चौकशीवरून काय झालं त्याच्यावर चर्चा करू ना. तुम्ही आपसा टॉस उडवा आणि मला सांगा कोणाला. आरोप केले जात आहेत. म्हणून तुम्हाला बोलतो, प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाचं सातत्याने बदनाम करण्याचं जे काय हे षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून लोकांकडून सातत्याने होत आहे. काही झालं तर हिंदू समाजाकडे बोट उचलायचं, काही झालं तर हिंदुत्वादी संघटनेला आरोप करायचा. बॉम्ब ठेवणारे वेगळे असतात, जिहाद करणारे त्यांच्याच मतदारसंघामध्ये किती आहे जरा जितेंद्र आव्हाडनं बघायला सांगा आणि मग दुसऱ्यांवर बोट उचलायला सांगा. म्हणून जास्त खोलात गेला. एकदा चौकशी होऊन दे. चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. मग बोलू. विभाग आहे या ठिकाणी नाईट पार्टीसाठी हा ओळखला जातो. हाँ बराबर. म्हणजे सैफ अली खान के घर के अंदर हुई मतलब राज्य की कानून व्यवस्था बिगड़ी हुई. अच्छा है, अच्छी सोच है. अरे ये तो चोरी का प्रकार अभी कल बाहर आएगा नहीं और मालूम पड़ेगा. महाविकास आघाड़ी के टाइम पे तो सुशांत सिंह राजपूत जैसे लोगों को मार डाला जाता था. उसमें मंत्रियों का नाम आता था, CM के सोकॉल्ड बेटे का नाम आता था, तभी कोई बोलता नहीं था. आज जैसे मैंने एक किसी ताई को फोन करके रोते हुए देखा, कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने. फिर इनको आर्यन खान की चिंता है, सैफ अली खान की चिंता है, सुशांत सिंह राजपूत की चिंता नहीं थी क्या कि वो हिंदू था इसलिए. नितेश राणे बँड्राच्या ज्या भागामध्ये हल्ला झाला त्या भागामध्ये बॉलिवूडच्या नाईट पार्टी असतात, त्यामुळे याचे तार त्याच्याशी पण जोड. माझं म्हणून बोलतोय थोडं जरा त्याची चौकशी पूर्ण होऊन दे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं काय सत्य होतं आणि मग त्याच्यावर आपण ही सगळी वेगळी चर्चा क्षेत्र ठेवू. आम्ही परत अर्धा तास येतो आणि बसत गप्पा मारत बसू. ही चौकशी व्हायच्या आधी संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करतायत. हो, पण ती चर्चा ताईंनी कधी सुशांत सिंह राजपूतच्या घरच्या लोकांशी केली नाही. ती कधी दिशा सालियांच्या घरच्या लोकांशी केली नाही. मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, सैफ अली खान असतो तेव्हा ताईला चिंता असते, कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते. धन्यवाद.